निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या सहकार्यानं सौर ऊर्जेवरील 47 हायमॅक्स मंजूर। नागरिकांसाठी पायाभूत सुविधांना महायुतीचं प्राधान्य। भाजपच्या स्थापना दिनीचं लोकार्पण सोहळा। संगमनेर शहरातील प्रभागांकरिता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सुमारे 2 कोटी रुपयांच्या निधीचे 47 सौर ऊर्जेवरील हायमॅक्स दिवे मंजूर करण्यात आले आहेत। यापैकी 14 हायमॅक्स दिव्यांचं काम पूर्ण झालंय। भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं हायमॅक्सचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय। जनतानगर येथील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाऊसिंग सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आलंय। संगमनेर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून 200 सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ऑटोमॅटिक हायमॅक्स दिव्यांना मंजुरी मिळालेली आहे। यातील 100 हायमॅक्स दिवे बसून पूर्ण झालेत। उर्वरित हायमॅक्स दिव्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। या हायमॅक्स दिव्यांमुळे परिसरात नागरिकांना मोठा सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा दिलासा मिळत आहे। विशेष म्हणजे हायमॅक्स पूर्णपणे सौर ऊर्जेवर असल्यानं वीज बिलाचा कोणताही भार स्थानिक संस्थेवर येणार नाहीये। संध्याकाळी 7 वाजता आपोआप दिवे सुरू होणार आहेत। त्यामुळे वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाला तरी सौर ऊर्जेवरील दिव्यांची सुविधा नागरिकांना मिळणार आहे। संगमनेर शहरामध्ये नागरिकांच्या असलेल्या मागणीनुसार तसेच आमचे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हायमॅक्सची आवश्यकता होती त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असेल यांच्याकडे आम्ही मागणी केल्यानंतर संगमनेर शहरासाठी 47 हायमॅक्स आपल्याला मिळालेले आहेत, मंजूर झाले आहेत। त्यातील 14 हायमॅक्स आता कार्यान्वित झालेत। बाकीच्यांचं स्ट्रक्चर बसून झाले, ते सुद्धा लवकरच आपण सुरुवात करतोय। एक हायमॅक्स अंदाजे 3 लाख रुपयाप्रमाणे असून 1.5 कोटी रुपयापर्यंतचं निधी या माध्यमातून आपल्या संगमनेर शहराला पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळाला आहे। त्यामुळं जरी निवडणुका झालेल्या असल्या, नगरपालिका निवडणूक झाली, त्याचा निकाल जो आला त्याचा या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजपाचे शहराध्यक्ष पायलताई ताजने, भाजप सरचिटणीस भारत गवळी, RPI शहराध्यक्ष कैलास कासार, राजू गायकवाड, संगीता गवळी, राहुल म्हस्के, फुलचंद गांधी, सुरेश गवळी, शिवाजी अभंग, वैभव अंडगळे, हौसाबाई अंडगळे, मच्छिंद्र वाबळे, दिलीप रावल, शोभा फुले, सुलोचना गायकवाड, राहुल भोईर, शशांक नामन, वरद बागुल, सागर भोईर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।